अरे नेहाताई कशी नाही आली अजून? अरे नेहाताईला बोलवा ना पटकन. अगं नेहा कुठे राहिलीस तू? नेहाला बोलवा पटकन होळी खेळायला. बुटी तू नेहाताईला हाक मार. नेहाताई, अगं नेहाताई ये ना लवकर. हॅपी होली. हॅपी होली. ए नेहा, अगं झाली लवकर नेहा. अगं लवकर तयार हो. अगं सगळे खेळायला थांबले आहेत ना. अगं लवकर तयार हो आणि ये बाहेर. अगं ये. मी खेळणार नाहीये. परत जर दार वाजवलं ना तर लाटणं घालील डोक्यात. हा बोला सर. हॅलो शेफाली, काय म्हणताय? कशा आहात? कुठे आहात तुम्ही आज? सुट्टीच्या दिवशी मी कुठे असणार ना सर. नाही नाही ते बरोबर आहे, पण एक शेफाली एक छोटस काम होतं. सर मी सुट्टीच्या दिवशी ऑफिसचं काम करत नाही. ही काय इतका भाव घातलीये? आपल्याला यशचं काम करायचंय. ओके शांत. नाही नाही ऑफिसचं काम नव्हतं शेफाली. ऍक्च्युली यश सरांनी सांगितलंय का काही ऑफिसचं काम? ऑफिसचं काम नाहीये, यशनी पण तसं नाही सांगितलंय, पण हे थोडंसं पर्सनल काम आहे. काय ऐकून घ्या, आज आहे होळी. तर मला असं वाटत होतं की आपण परीसाठी नेहाच्या घरी होळीला एकत्र भेटूया का, तुम्ही आणि मी? म्हणजे यशही तिथे येणार आहेच आहे, पण आपण जाऊया ना होळी एन्जॉय करायला. ठीक आहे, येईन मी सर. थँक्यू सो मच. मग मी तुम्हाला वेळ कळवतो, म्हणजे साधारण आपण एकाच वेळेला पोहोचू. ओके बाय. हॅपी होली शेफाली. हा जग्गो, तुम्ही कधी आलात? तुम्ही फोनवरती हॅपी होली म्हणत मनातल्या मनात जे काही रंग उडवत होतात ना, तेव्हा कोण होती हे महत्वाचं नाहीये. यश आज काय करणार आहे ते महत्वाचं. काय करणार आहे सांगतो. यश आज नेहाला रंग लावणार आहे. त्याची सगळी जरा जमवाजमव करण्याचं काम मी करतोय. अरे काय चाललंय काय तुमचं? ही कसली जमाजमा चालली आहे? आणि मला काय तुम्ही सांगतही नाही. तो यश काही सांगत नाही, तूही काही सांगत नाहीस. काय झालं एवढं एकदम भडकायला तुम्हाला? काय झालं म्हणजे? तुम्ही हॅपी होली करत धमाल करणार, मी एकटा इथे पॅलेस मध्ये बसून करू काय? थांबा एक मिनिट. मुद्दा काय तुमचा? म्हणणं काय? अरे काय यार, तुम्हाला एवढी साधी गोष्ट कळत नाही. मला का नाही इन्व्हाइट केलं? अच्छा अशी अडचण आहे होय. नाही आम्ही तुम्हाला इन्व्हाइट करणार होतो, पण एक नंतर सेकंड थॉट असा आला की आमचं कसं एक न्यू जनरेशन आहे, म्हणजे आम्ही कशी तरुण पिढी आहोत. तुमचं थोडंसं आता म्हणजे जुनं स्कूल झालं ना, म्हणजे असं. आम्हा ठीक आहे, आजपासून तू मला जग्गू म्हणायचं नाही. हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो माझ्यापासून कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. साक्षात तुम्ही सुद्धा. हॅपी होली जग्गू. हॅपी होली. हॅपी होली. नाव कम ऑन, एन्जॉय. हॅपी होली. बाय जग्गू. बाय. आल्यावरती बघतो. काकू ऐका ना, फक्त थोडासा रंग युज करायचा आपल्याला. अगं ती नेहा चिडेल. हो ती चिडली तर यश सर आहेत ना तिला सांभाळायला. काका सांगा ना काकूना प्लीज. कोण यश? बरं ठीक आहे, आता तू म्हणतेस ना तर मग काही हरकत नाही. थँक्यू काकू, थँक्यू सो मच. किती गोड आहात तुम्ही. काका नमस्कार. नमस्कार ना. झालं, दिले वर्गणी देऊन झाली. आओ हो थांबा जरा. अरे ये ना. हो या. नमस्कार काका. समीर, परी नेहमी तुझ्याबद्दल सांगत असते. हा आज पहिल्यांदाच आलायस तू आमच्याकडे. पुरणपोळी खाल्ल्याशिवाय जायचं नाही. हा अरे वा, खूप गोड आहे, मस्त आहे. वा गोड आहे म्हणल्यावर तर मग काय खायलाच पाहिजे. काकू थोडं तूप जरा जास्ती घाला. हो. शेफाली सगळ्यांना प्लॅन सांगितला ना नीट समजावून? 5 वेळा सांगून झालंय. मला पण 5 झाले. वा मग तर काय खूप छान. चला काका उठा, आपण बाहेर जाऊया. कुठे काय म्हणजे नाही काय आहे बाय? आवाज हा काय म्हणतोय?
कुठे जायचंय? अहो असं काय करताय, धुळवड आहे ना आज. हो का? हा. चला 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 सगळे एन्जॉय करूया. चला चला. नेहा, ए नेहा. हो काकू आले. काकू, काकू गेले कुठे सगळे? लेले काकू कुठेची आई गेली कुठे सगळे? थोडा 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 नेहा, नेहा थोडा थोडा. मला नाही आवडत. सॉरी, परीला अजून भेटलो नाहीये मी. तुझा शब्द नाही मोडला. होळीच्या शुभेच्छा. सॉरी. आय एम सॉरी. हाय. ए, तुला बरं वाटतंय ना आता? आर यू हॅपी? नाही. का ग? फ्रेंड, तुम्हाला कलर नाही लावलास. ओ, असं कसं शक्य आहे? तुझ्या बरोबर कलर खेळायला तर मी आलोय. फ्रेंड, मला एक विचारायचंय. काय ग? आई तुला आवडते ना? नाही नाही ग. का? आईला तर तू आवडतोस. तुला तुला काय माहित? नाही तर तिने तुला रंग कसा लावू दिला असता? काय आहे, मी फ्रेंड आहे ना तुझा. मग परीचा फ्रेंड म्हणून आईने मला तिला रंग लावू दिला. कळलं? ती कोणालाच असं रंग लावू देत नाही. मी तिला आवडते म्हणून मीच तिला रंग लावू शकते. पण आज तू सुद्धा लावलास ना फ्रेंड.
तुला आवडते ना? हो, आईला मी आवडतो आणि मलाही आई आवडते. म्हणजे आधी आम्ही फ्रेंड्स होतो, मग आम्ही क्लोज फ्रेंड्स झालो आणि आता ना परी आमचं प्रेम आहे एकमेकांवर. परी, मी आणि आईनी लग्न केलं तर चालेल तुला? पण ते आत्ताच कसं सांगू? म्हणजे मला आधी तुझा इंटरव्ह्यू घेऊ दे, मग विचार करून सांग. तुमचं लग्न नाही होऊ शकत, माझं नका आहे. तू इथे काय करतोय? अरे यश, इतकं घाबरायला काय झालं तुला? स्वप्न घामा घुम झालायस तू एकदम. काय झालं? कोणी स्पेशल व्यक्ती आली होती का स्वप्नात? हा, म्हणजे कोणीतरी स्पेशल व्यक्ती आली होती. लेट मी गेस. नेहा आली होती? माझी खात्री आहे तुम्ही 100% कुठेतरी शॉपिंगला गेला असाल. कारण काय, जनरली पुरुषांना बायको बरोबर शॉपिंगला गेल्यानंतरच एवढा घाम 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 होतो. शॉपिंगला गेला होतास ना नेहा बरोबर? नेहा आली होती ना स्वप्नात? परी होती. परी बरोबर गेला होता शॉपिंगला? स्वप्नात परी आली होती. आमच्या लग्नाला नाही म्हणाली. अरे 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 अरे, रोमॅन्टिक स्वप्न तरी पहा रे किमान. हे काय बोलतोयस तू? स्वप्न काय ठरवून पडतात का आपल्याला? शे, मला सांग समीर, काय पहाटे पडलेली स्वप्न खरी होतात का रे? हो, पण पहाटे पडलेले. दिवस उगवलाय, सकाळ झाली, उठा आता. थँक गॉड. कसलं रिअलिस्टिक होतं रे स्वप्न. रात्रभर परी काय विचार करत असेल यार? अरे तू कोण आहेस रे? तुला विसर पडतो का तू कोण आहेस त्याचा? म्हणजे यशवर्धन चौधरी आहेस तू. वा, तुला या जगातली कुठली गोष्ट इम्पॉसिबल आहे मला सांग. अरे ती एवढूस बाळ परी, तिच्या भीतीने तुला एवढा घामघाम झालाय? कम ऑन यार, रडायस का तू? यशवर्धन चौधरी म्हणे काय इम्पॉसिबल आहे? अरे परी आहे ती फक्त दिसते अशी लहान. ठीक आहे ठीक आहे, तुला परीचं टेन्शन आहे ना. तू एक काम कर, नेहाला फोन कर आणि तिला विचार. नेहाला फोन करून विचारू? काही बोलतोस? मी काय नेहाला फोन बिन करणार? तू इथे बस, मी तुला सांगतो. मी नेहाला फोन वगैरे करणार नाहीये समीर. अरे ब्रो, प्रॉब्लेम काय? तिला फोन कर आणि विचार. नाही नाही नाही, मी नाही करणार फोन तिला. अरे काय कमाल करतोस तू विसरतोस का यार? आता तुझा नेहावरती हक्क आहे. ते सगळं ठीक आहे यार, पण म्हणून मी असं फोन बिन असं लगेच नाही करून विचारणार तिला. ठीक घे, लागला नेहाला फोन, विचार तू. अरे यार, दिवसभर असं टेन्शन मध्ये बसणार का तू? विचार. हॅलो, अरे
काय मी काय बोलू यार. हॅलो परी, कशी आहेस बाळा? मी बरी. मी बॉस काका बोलताय ना? अरे वा 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 वा, परीनी बॉस काकांचा आवाज ओळखला की काय? काय मग रंग निघाला की नाही चेहऱ्याचा? हो निघाला. तुमचा? आमचा तो उडालाय. म्हणजे आमचा उडाला बाळा, रंग उडाला. काय मग आज शाळा आहे की नाही? नाही. म्हणजे मग आज परी काय घरीच की काय? हो. काय म्हणजे मुद्द्याचं बोल. ओके. काय मग मुद्दा घरी आहे की नाही? हॅलो, नेहा आहे का घरात परी बाळा? का? माझं तिच्याशी एक छोटस काम होतं ऑफिसच्या संदर्भात. मला तिच्याशी जरा बोलायचंय. फोन देतेस का? ठीक आहे. आई, घे रे बाबा, घे तू नेहाशी बोल. नेहा आता फोन. हा नेहा फोनवर बोल. हॅलो नेहा, परी काही म्हणाली का ग? हे बघ, तू ना टेन्शन घेऊ नको. म्हणजे खरं तर मलाही टेन्शन आलंय, पण अगं परी आहे ती, आपली परी. चिमुकली त्यांना थोडीशी रागवेल, रुसेल, चिडेल, पण नंतर आपण शांतपणे समजवू तिला, है ना? आणि मला असं वाटतं की तू ना तिला इथे पॅलेसवर घेऊन ये. आपण तिला हेलिकॉप्टरची राईड देऊ. हा, नाहीतरी बऱ्याच दिवसापासून राहिली आहे. सो एकदा ती राईड झाली ना की ती खूप खुश होईल आणि मग ती ऑटोमॅटिकली हो बोलेल. काय वाटतं तुला? नेहा बोल ना काहीतरी. तुला डाऊट आहे का ग अजूनही किती हो म्हणेल की नाही? फ्रेंड, हेलिकॉप्टरचं नंतर. आधी मला तुझ्याशी बोलायचंय एकटं. काय ग? तुझा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. इंटरव्ह्यू? तूच सांगितलं ना की नवीन माणसांना कंपनीत येताना इंटरव्ह्यू घेतात ना तुम्ही. ऑफकोर्स बरोबर आहे. मग आता मी पण तुझा इंटरव्ह्यू घेणार. गुड. कधी घेणार आहेस? आज. आज? हा, पण आपण घरी नको भेटूया. घरी आलास ना तू की कोण ना कोणतरी येणार. पण आपण कुठेतरी बाहेर भेटूया. आणि हो, तू प्रिपेअर होऊन ये. आज? हॅलो हॅलो, काय म्हणाली काय नेहा? काय बोलला सुधीच्याशी? नेहा काय म्हणालीच नाही. मग? कारण फोन स्पीकरवर होता आणि परीच बोलत होती. बरं ठीक आहे ना, एवढं काय टेन्शन घेण्यासारखं? काय म्हणाली परी? तिला इंटरव्ह्यू घ्यायचा आहे माझा. इंटरव्ह्यू? हो. काय विचारणार आहे, काय ठरवणार आहे, कोणाच ठाऊक. नाही डोंट वरी, तू टेन्शन नको घेऊ. मी एक काम करतो, परीला ना एखाद्या छानशा रेस्टॉरंट मध्ये घेऊन जाऊ, मस्तपैकी, जिथे अँबियन्स छान असेल, क्विझिन मस्त असेल, ती खुश होऊन जाईल. काय ते इंटरव्ह्यूचं एवढं टेन्शन घेऊ नको. ओके, मी सगळं बुक करतो. तू आता फापलत होता तिच्याशी बोलताना आणि मला सांगतोय. ठीक आहे, तू टेन्शन नको घेऊ, मी बघतो. आवर आता. वहिनीला जाऊन सांगितलं पाहिजे. आज इंटरव्ह्यू घेणार आहे ती, म्हणजे आजच जो काय तो रिझल्ट लागणार आहे. अरे बाबा, नको असलं काहीतरी बोलू. तू नको टेन्शन घेऊ यार. आलोच मी, आहे. आवर. हे समीर,